साताऱ्यातील तापोळा अहिर या कोयना धरणाच्या जलाशयावर बांधण्यात येणारा केबल स्टे ब्रिज पुण्याच्या मार्गावर असून सुमारे 175 कोटी रुपये खर्च करून हा केबल स्टे पूल तयार झाला। अत्याधुनिक पद्धतीने उभारण्यात आलेल्या या पुलाला 43 मीटर उंचीची विविंग गॅलरी असणार आहे। यामुळे पर्यटकांना कोयना बॅकवॉटर आणि सूर्यास्ताचा विहंगम नजारा अनुभवता येईल। यामुळे पर्यटनाला सुद्धा इथे काही प्रमाणात चालना मिळेल। नवी मुंबई शहराच्या पूर्वेला पारसिक हिल डोंगररांग आणि पश्चिमेला विस्तीर्ण खाडी किनारा लाभला। सुंदर अशा पारसिक हिल डोंगरावर सिडकोनं भूखंड विक्री सुरू केली, त्यामुळे बिल्डरांना ही जागा आणदन दिल्याची स्थिती आहे। यामुळे पर्यावरणाची हानी सुरू झाली। भूखंड सपाट करण्यासाठी मोठ्या प्रमाणात खोदकाम होत आहे। दरम्यान डोंगरांच्या सुरक्षेला यामुळे धोका निर्माण झाला आहे। डोंगर पोखरल्यानं माळीण आणि इरशाळवाडीसारखी दुर्घटना घडू शकते। दुसरीकडे डोंगरावर असणाऱ्या हजारो झाडांची कत्तल होणार असल्यानं पर्यावरण देखील धोक्यात येत आहे। सिडकोच्या या कृतीला पर्यावरणप्रेमींनी विरोध केला असून आंदोलन या विरोधात उभं केलं जाणार आहे। फ्लोर या ठिकाणी पर्यावरण प्रेमीत आपण त्यांच्याशी बोलूया। सर, काय म्हणाल, मोठ्या प्रमाणामध्ये सिडको आता हे भूखंड डोंगरावरती काढू लागलेले आहे? आपल्या नवी मुंबईच्या भाषेतला एकच डोंगर आहे, सुंदर डोंगर, अतिसुंदर डोंगर, पारसिक हिल, आणि त्याचे नष्ट करण्याचे जे प्रयत्न सुरू आहे ते अत्यंत दुर्दैवाची बाब आहे। कारण काय, ऑलरेडी पारसिक हिलवर 200 प्लॉट सिडकोने अलॉट केलेले आहेत। त्याच्यापैकी 100 प्लॉटवर डेव्हलपमेंट सुरू झालेले आहे, ऑलरेडी डेव्हलप्ड प्रॉपर्टीज आहेत। तर सिडकोने स्वतः रिपोर्ट दिली होती IITचा स्टडीप्रमाणे हा लूज सॉईल आहे, तर दॅट लँड इज लँडस्लाईड प्रोन, तरीसुद्धा सिडको त्याच्यावर अजून प्लॉट्स अलॉट करतात आणि ॲक्च्युली इट इज व्हेरी अनफॉर्च्युनेट। थांबायला पाहिजे। सिडकोवाल्याने मारायचे सगळे लोकांना, तर खालीच पूर्ण डोंगर कापून टाका। ते ओनली ऑक्सिजन राहिलेलं आहे, जे नेरूळ बेलापूरमध्ये जो ऑक्सिजन हब आहे तेच राहिलेलं आहे, आणि ते पण विकणार आहे का? सिडकोचे कुठे त्यांची बुद्धी भ्रष्ट झालेली आहे काय कळत नाही। पारसिक हिलवरती इतके वर्ष जी वनसंपदा होती ती सिडकोचे अधिकारी, राजकारणी आणि हे बिल्डर एकत्र येऊन ती नष्ट करण्याचा प्रयत्न करत आहेत। जेव्हा हे आपण नष्ट करतो तेव्हा आपण एक प्रक्रिया जी आहे निसर्गाची त्याला हळूहळू ते नष्ट करतो। दुसरं म्हणजे पारसिक हिलचं जे हे आपण हे सह्याद्रीचा एक पार्ट आहे याचा, आणि हा आपण फ्रॅगमेंटेड आता एक पारसिक हिल इथे राहिलेला आहे। ती जी आत्ता आपण दिसत नाही, आपल्याला असं वाटतं की हां इट विल स्टे, पण सगळ्याची एक क्षमता असते। आत्ता ते राहतंय, हळूहळू त्याची जीर्ण चालू होणार आहे आणि येत्या काही वर्षाने ते कोसळणारच कोसळणार। म्हणजे तुम्ही ॲक्च्युली लोकांची लिगली जीव घेतात, यू आर मर्डरिंग पीपल लिगली। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे प्रवक्ते विकास लवांडे यांनी शरद पवारांची भेट घेतली। पवारांच्या मोदी बागेतील निवासस्थानी ही भेट झाली। वारकरी संप्रदायाबाबत केलेल्या वक्तव्याप्रकरणी कीर्तनकार संग्राम भंडारे यांनी विकास लवांडे यांच्यावर शाईफेक केली होती। त्यानंतर त्यांनी शरद पवारांची आज भेट घेतली। शरद पवारांची आणि मुख्यमंत्र्यांची मुंबईत बैठक होती, त्यात आपल्यावर झालेल्या शाईफेकीचा मुद्दा मांडला जाणार असल्याचं लवांडेंनी सांगितलं। साहेबांनी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते साहेबांना फोन करून या घटनेचं गांभीर्य सांगितलं आणि मी राज्यभर फिरत असतो, व्याख्यानं देत असतो, प्रतिक्रिया देत असतो, तर माझ्या संरक्षणाची सुद्धा मागणी पोलीस महासंचालकांना पवार साहेबांनी केलेली आहे। देवेंद्र फडणवीस जे आहेत मुख्यमंत्री महाराष्ट्राचे, त्यांच्यासोबत साहेबांची बैठक आहे। त्या बैठकीत साहेबांनी हा विषय ठेवलेला आहे। मुख्यमंत्र्यांसोबत साहेबांची या विषयावर सविस्तर चर्चा आज मुंबईत होणार आहे। राज्यातल्या 27 ओबीसी जातींचं आरक्षण केंद्राच्या यादीतल्या क्षुल्लक चुकांमुळे गेल्या कित्येक वर्षांपासून रखडलं। हे क्षुल्लक आणि नगण्य स्वरूपाचे प्रश्न केंद्राकडे अनेक वर्षांपासून पडून आहेत। 27 जातीतले 2 कोटी नागरिक केंद्राच्या नोकरीविषयक पदोन्नती, शिक्षण आरक्षणापासून वर्षानुवर्ष वंचित आहेत। धक्कादायक गोष्ट म्हणजे या 27 जातींना केंद्राच्या ओबीसींच्या यादीत स्थान देण्यात यावं। त्यांचे वेलांटी, उकार, काना, मात्रा, स्पेलिंग, टिंब अशा क्षुल्लक स्वरूपाच्या चुका दुरुस्त करून ओबीसींचं आरक्षण सुरळीत करावा अशी शिफारस केंद्रीय ओबीसी आयोगानं महाराष्ट्र सरकारनं केंद्रीय गृह विभागानं केल्यानंतरही केंद्रीय सामाजिक न्याय विभागाकडून चुकांची दुरुस्ती केली जात नाही, त्यामुळे अनेकांचं नुकसान होत असल्याचं समोर येत आहे। पवार मूळतः ही जात आहेच नाही। भोयर आणि पवार त्याच्यामध्ये कामा असला तर आम्हाला सर्टिफिकेट मिळते, नाहीतर सर्टिफिकेट मिळत नाही, आणि हा घोळ पुन्हा डिजिटलायझेशन झाला तेव्हापासून जास्तच झालेला आहे गोवारी समाजाला। आणि त्यात महाराष्ट्रामध्ये जे स्पेलिंग आपण लिहितो ते W लिहितो आणि केंद्रामध्ये ते V लिहिलं गेलं।
त्यामुळे डब्ल्यू आणि व्हीमध्ये इतक्या अडचणी निर्माण होतात की सर्टिफिकेट काढल्यानंतर ते सर्टिफिकेट रद्द केलं जातं. अस्तित्वात नसलेली जात महाराष्ट्र सरकारनं आणि MP गव्हर्नमेंटनं निर्माण केली आणि गोवारींना अंधाराच्या खाईत ढकललेलं आहे.